क्रॉसिंग करू शकणार नाहीये तुम्ही. हा एक नियम आहे, या गोष्टीची सर्व संघाने नोंद घ्या. यस, मॅचला सुरुवात आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये रोशनजी संदे. थँक्यू. थँक्यू सो मच. सामना सुरू होतोय. गेम ऑन, लेट्स प्ले. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. पहिला चेंडू पुल करतायत इनफिल्डच्या वरून. शॉर्ट ऑन बॉल, शॉट लाईक दॅट, सीमा रेषेच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती दमदार आघात चौकार. थँक्यू सो मच डीजे मास्टर. धावसंख्या धावफलकावरती आहे 4. आणि परफेक्ट यॉर्कर चेंडू, क्लीन बॉल, फलंदाज झाल्या बाद. यष्ट उद्ध्वस्त दांडी गोल. यू मिस, आय विल डेफिनेटली इट. क्या बात आहे. चांगला चेंडू आहे. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. आलाय हा डॉट बॉल. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर पाहिलं गेलं तर विकेट आणि त्यानंतर हा डॉट बॉल येतोय. धावसंख्या धावफलकावरती आहे 1/4. षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे. क्या बात आहे. अप्रतिम गोलंदाजी या पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय. गोलंदाज आनंद केने इम्प्रेस करतायत. अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी आनंद केने करतायत या पहिल्या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवरती जरी चौकार आला असेल तरी देखील केलेले हे कमबॅक. मिसटायमिंग आहे. झेलची शक्यता असेल. झेल पर्यंत नक्कीच आय थिंक पोहोचले होते. आणि मिल्टील्या चेंडूवरती एकूण धावा 2 आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 6 धावा धावफलकावरती. ग्रामीण स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. भरपूर संख्येने प्रेक्षक देखील ऑनलाईन या सामन्याचा आनंद घेत आहेत. खऱ्या अर्थाने आज कल्याण ग्रामीणचे 10 संघ आहेत. मिसटायमिंग, इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. क्या बात आहे. कार्बन कमाल कॅच पकडली आहे. क्षेत्ररक्षक होते नितेश केनेने हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झाला फेल. विकेटचं बदन. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे गावदेवी फलेगाव या टीमची 2/6. स्ट्राइक एंडला जोडी एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल. कोंडेरी संघ इन ऍक्शन मध्ये आहे. कोंडेरी म्हटलं तर आमचे समालोचक मित्र विश्वासजी केने
यांच्या गावातील संघ आहे, जवळचे मित्र आहेत, 3 ऍक्शन मध्ये आहेत. मथुर 1001 या बैलाचे ते खूप मोठे फॅन आहेत, कट्टर समर्थक. ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत आणि धावबाची संधी देखील आहे, पाहावं लागेल. तिसऱ्या पंचांना रेफर केलेला आहे. सॉफ्ट सिग्नल सुदीप सर, सॉफ्ट सिग्नल आउट आहे आणि आपण चेक करूया. योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. टेक्निकल टीम सज्ज आहे वॉर रूम मध्ये. खऱ्या अर्थाने आमचे तिसरे पंच देखील उपस्थित आहेत आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. नॉट आउट आहेत, एक धाव कंप्लीट. धावसंख्या आहे 7. चला बापसई संघ आणि यश 11 चौरे संघ आपण टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस केला जाईल, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. काय गोलंदाजी सुरू आहे खऱ्या अर्थाने श्रीराम स्पोर्ट्स कोंडेरी या टीमच्या माध्यमातून. कपिल केने यष्ट उद्ध्वस्त दांडी गोल यू मिस, आय विल डेफिनेटली इट. फलंदाज झाल्या बाद विकेटचं बदन लागतो. अजून एक धक्का, तो म्हणजेच आई गावदेव फलेगाव या टीमला फलंदाज घनराज. बॅक टू द पवेलियन. नक्कीच शुभेच्छा येत आहेत. एनजी स्पोर्ट्सचे ओनर आदरणीय नरेश शेठ गायकर कोंडेरी यांच्या माध्यमातून श्रीराम स्पोर्ट्स कोंडेरी या टीमला शुभेच्छा येत आहेत. ते देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत, त्यांचं देखील आपण करूया वेलकम या स्पर्धेमध्ये. फुल टॉस चेंडू आहे, ड्राईव्ह करतायत. ऑफ ड्राईव्हचा फटका, मिड ऑफला फिल्डर आहेत, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, मोह आवरलेला आहे. मिळते एकदावे चेंडूवरती. धावसंख्या आपण पाहू शकाल 8 धावा धावफलकावरती आहेत. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. काय गोलंदाजी सुरू आहे. कपिल केने देखील इम्प्रेस करतायत. पहिल्या षटकामध्ये आनंद केनेने इम्प्रेस केलं, या षटकामध्ये कपिल केने इम्प्रेस करतायत. आला हा डॉट बॉल. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतो या मॅच मध्ये. आई गावदेवी फलेगाव या टीमला पहिला सामना सुरू आहे आजच्या रात्रीतील. फुल टॉस, डान्सिंग डाऊन द विकेट. लॉंग ऑफला डीप मध्ये फिल्डर आहेत. वाईडिश लॉंग ऑफला चेंडू फील्ड होतोय, त्याच्यावरती मिळतील या एकूण धावा 2 आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 10 इन डबल फिगर मध्ये, मॅजिक फिगर मध्ये 10 धावा धावफलकावरती आहेत. दुसऱ्या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. आमचे संविध, आमचे ऑफिशियल गुणलेखक पिंट्या जोशी सर आहेत. नामवंत गुणलेखक, नामवंत समालोचक आणि नामवंत क्रिकेटर देखील आहेत. एक काळ त्यांनी देखील गाजवलेला आहे. सध्या 40+ क्रिकेट देखील ते गाजवत आहेत. बॅटची कडा आहे, डिक्लेअर झोन मध्ये हा चेंडू जातोय. मिळते एक धाव या चेंडूवरती आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 11.
संघांना देखील एक सूचना असेल, झाडाला चेंडू लागला तर डिक्लेअर आहे, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. सुदीप सर, धावसंख्या आहे 11. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर थोडीशी संत आणि सावध सुरुवात या मॅच मध्ये आई गावदेवी फलेगाव या टीमने केलेली आहे. आनंद केने येत आहेत सेकंड स्पेल मध्ये. फुलटॉस चेंडू आहे, ड्राईव्ह करताय, क्षेत्ररक्षक आहेत, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट पाहावं लागेल. तिसऱ्या पंचांना रेफर केलेला आहे. जेव्हा जेव्हा डायरेक्ट हिट होतो तेव्हा तेव्हा क्लोज डिसिजन असतो. सॉफ्ट सिग्नल आउट आहे. आपण चेक करूया. OUT फलंदाज झाले बाद. डायरेक्ट हिट झाला आणि त्यानंतर फलंदाज बाद होतोय. खऱ्या अर्थाने विश्वजी केणे सर आमच्या सोबत आहेत. जेव्हा जेव्हा डायरेक्ट हिट होतो तेव्हा तेव्हा नक्कीच अत्यंत क्लोज डिसिजन असतो आणि थोडीशी दूर होते. सॉफ्ट सिग्नल देखील आउट होता आणि त्यानंतर आपण आउट घोषित केलेलं आहे. छोटे येत आहेत नवीन फलंदाज. इनेट नंबर 6 6व्या क्रमांकावरती 4 बाद 11 ही धावसंख्या आहे. आई गावदेवी फलेगाव या टीमच्या ऑनसाइडला खेळत आहेत. डीप मध्ये फिल्डर आहेत. एक धाव झाली कंप्लीट. चांगली फिल्डिंग, तेवढीच चांगली फेकी आणि तेवढीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट देखील मिळतील. चेंडूवरती एकूण धावा 2. धावसंख्या आपण पाहू शकाल 2 ने पुढे जाईल 13. पुन्हा एकदा ड्राईव्ह करताय, क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑफला. हा चेंडू फील्ड होतोय 30 सर्कल मध्ये. त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 14. क्रिकेटचा हा दैदिप्यमान 16 सुरू आहे. कांबाकर चषक आपण पाहतोय. वर्ष हे दुसरं आहे. प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन स्पर्धा आहे कारण की या वर्षी नाईट फॉर्मॅट पुल करतायत. डीप मध्ये फिल्डर आहे स्क्वेअर लेगला. एक धाव झाली पूर्ण. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे. धावाची संधी असेल आणि फलंदाज होईल बाद. विकेटचं बदन लागतोय. अजून एक धक्का. तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतोय. आई गावदेवी फलेगाव या टीमची. फलेगाव संघ बॅकफूट वरती. इलेव्हन चौरे या दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. दोन्ही संघ इथे दाखल होत आहेत. बापसे आणि यश 11 चौरे.
गतीमध्ये परिवर्तन, फिंगर रोल केलेले आहेत आणि वाईड बॉलचा इशारा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 16 धावा धावफलकावरती आहेत. राईट मोर द विकेटने गोलंदाज आनंद केने. परफेक्ट यॉर्कर, प्रचंड वेग आपण पाहिला. याआधी विश्वाजी गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, फिंगर रोल केले होते आणि या चेंडूवरती वेग आपण पाहिला गोलंदाज आनंद केनेच्या. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजेच 16. संघर्ष सुरू आहे. गिअर चेंज करावा लागेल. टॉप गिअर मध्ये बॅटिंग करावी लागेल. पुन्हा एकदा हाफ ट्राय करा चेंडू. शॉट ऑफ गुडलेनचा वापर केला होता आणि पुन्हा एकदा आला हा डॉट बॉल आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 16. चला पाण्याची मागणी केलेली आहे, पाणी घेऊन जायचं आहे. प्रवीणदादा बनकरी, ऋतिक मसुंडे, रुपेशजी गायकर, साईनाथ ठाकरे, योगेश पवार, योगेश मसुंडे, शुभम खरकर, आदेश पावशे, पंकज भोईर, शुभम पवार, कुणाल खरकर, दर्शन शिरोशे, गौरव भोईर, अनिकेत इंदुलकर आणि ऋतिक शिरोशे यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या कांबाकर चषकाचं आयोजन. या सर्वांची प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी आहे आणि एकच उद्दिष्ट आहे की कल्याण ग्रामीणचं क्रिकेट कसं डेव्हलप होईल यासाठी हा प्रयत्न. फुलटॉस संघर्षाचा शंखनाद करणारा हा संघर्षमय षटकार. येतोय या फटक्यांची नितांत गरज आहे. इन टू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट. लॉंग बिग वे, माइटी इट, ह्यूज, मॅक्सिमम, इट्स आउट ऑफ दी मार्क. बिग इट, षटकार, संदेश ऑन अ फायर.
थँक्यू सो मच. चेंडू कधी हरवला, फुटला, खराब झाला, चेंडू नवीनच आहे याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. बॅक टू बॅक 2 षटकार लगावले संदेशने. धावसंख्या धावफलकावरती आहे 28. मी आधीच म्हटलं होतं गिअर चेंज करावं लागेल, टॉप गिअर मध्ये बॅटिंग करावी लागेल आणि आता मात्र टॉप गिअर मध्ये बॅटिंग करतोय फलंदाज संदेश. या फटक्यांची नितांत गरज आहे, ती म्हणजेच फलेगाव टीमला. हाफ ट्रॅकर हुक करतायत, ड्राईव्ह लगावून झेल घेण्याचा प्रयत्न. डिक्लेअर झोन आहे त्यामुळे मिळते 1 धावे चेंडूवरती. चांगला प्रयत्न केला होता, चांगला एफर्ट आपण पाहिला नक्कीच डीप मध्ये. जितूने प्रयत्न खूप चांगले केले आणि मिळते 1 धावे चेंडूवरती. धावसंख्या आहे 29. 29 धावा धावफलकावरती आहेत. 4थं षटक सुरू आहे. देवेश ऑन अ स्ट्राइक. पुढील चेंडू पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू होता, ऑन साइडला फ्लिक करतायत. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव झाली कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टीला चेंडूवरती एकूण धावा 2. धावसंख्या 31. 31 धावा धावफलकावरती आहेत. चांगली बॅटिंग सध्या सुरू आहे या 4थ्या षटकामध्ये. आधी संत आणि सावध सुरुवात केली होती, त्यानंतर केलेले हे कमबॅक या षटकामध्ये. फलेगाव टीमने लॉफ करतायत. लॉंग ऑफला डीप मध्ये वाईडिश लॉंग ऑफला फिल्डर आहेत उपस्थित. चांगली फिल्डिंग. मिल्टीला चेंडूवरती एकूण धावा 2. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 33. हाफ ट्रॅकर अर्ली बॅट्सविंग आपण पाहिलं आणि पुन्हा एकदा आलाय हा डॉट बॉल आणि पहिले आणि स्ट्राइक इनला बॅट्समन आहेत संदेश, ज्यांनी 2 षटकार लगावलेत. पुन्हा एकदा क्रॉस बॅटेज टू खेळण्याचा प्रयत्न आलाय. हा डॉट बॉल सबमरीन डिलिव्हरी. चेंडू पडला विश्वाजी केनेसर आणि खाली राहिलेला आहे, डीप राहिलेला आहे. डॉट बॉल येतोय. पहिला सामना सुरू आहे आणि प्रेक्षकांची अलोट गर्दी. खऱ्या अर्थाने लग्न सराई देखील सुरू आहे, परंतु कांबाकर चषक आपण पाहतोय ज्या स्पर्धेची उत्सुकता सर्वांना होती. खास करून कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनला उत्सुकता होती आणि आजपासून कल्याण ग्रामीणचे नामवंत संघ नक्कीच इन ऍक्शन मध्ये असणार आहेत. 5 रात्रींचा कालावधी आहे. खांबाकर चषक ऑन साइडला खेळतात अलोंग द कार्पेट. चेंडू चालला डीप मध्ये स्क्वेअर लेगला. 1 धाव झाली कंप्लीट. फिल्डर फंबल झाले आणि मिल्टीला चेंडूवरती एकूण धावा 2. जिथे एकच धाव होती तिथे मात्र मिल्टीला धावा 2. धावसंख्या आपण पाहू शकाल 2 ने पुढे जाईल 36. 36 धावा धावफलकावरती आहेत. 5 षटकांच्या मॅच मध्ये 45 ते 50 धावा बनवावी लागतील. एक फायटिंग टोटल उभी करावी लागेल या मॅच मध्ये. मिस्टायमिंग कॉटन बॉलची संधी आहे आणि आयुषने हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झाले बाद. विकेटचं बदन. संदेश बॅक टू द पवेलियन. परंतु संदेशची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ दे.
करण, नावातच रन आहेत. करणला रन बनवावे लागतील या मॅच मध्ये. चेंडू शिल्लक आहेत 3 या अंतिम षटकामधील. क्या बात आहे, अप्रतिम गोलंदाजी, आउटस्टँडिंग गोलंदाजी. आला हा डॉट बॉल. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आणि जय कालिका माता एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आदरणीय योगेश शेठ बनकरी साहेबांचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ड्राईव्ह करतायत, मिळतील चेंडूवरती एकूण धावा 2, धावसंख्या 2 ने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 38 धावा. एक चेंडू शिल्लक आहे. अंतिम चेंडू शिल्लक. टार्गेट सेट बॉल आणि अंतिम चेंडू देखील आला डॉट. आणि पहिल्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे आई गावदेवी फलेगाव या टीमची 38 आणि 39 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये आहे. चला टॉस साठी या यश 11 चौरे आणि बापसई. योगेश शेठ बनकरी साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. खऱ्या अर्थाने त्यांची संकल्पना आहे कल्याण ग्रामीणचं क्रिकेट डेव्हलप कसं होईल हा प्रयत्न त्यांचा आहे. कारण की कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत आणि त्यांच्याच स्वप्नातून साकार झालेली भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय कांबाकर चषक. आजपासून खऱ्या अर्थाने कल्याण ग्रामीणचे नामवंत संघ आमने सामने असतील. खऱ्या अर्थाने ज्या गोष्टीचा उल्लेख केला की लग्न सराई देखील सुरू आहे, परंतु कांबाकर चषक आणि या कांबाकर चषकाला नक्कीच सर्वांची पसंती आहे. चला दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी बापसई आणि यश 11 चौरे. चला टीम यश 11 चौरे कॅप्टन येत आहेत. चला दोन्ही संघटक इथे उपस्थित आहेत. यश 11 चौरे आणि VN स्पोर्ट्स बापसई. हेड असं कॉल आहे, आलेला आहे हेड. यश 11 चौरे या टीमने टॉस जिंकलेला आहे. टॉस जिंकलाय, प्रथम निर्णय काय असेल? बॅटिंग. बॅट फर्स्ट. त्याच्या मागचं कारण काय? आमचे पोरं कमी आहेत आज खूप. आज पोरं खूप कमी आहेत. 5 षटकांचा सामना आहे. किती धाव बनवण्याचा प्रयत्न असेल? जास्तीत जास्त 60-65. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? कारण की कल्याण ग्रामीण मध्ये आपण पाहतो की डे स्पर्धा भरपूर होतात, नाईट स्पर्धा क्वचितच होतात. त्यामध्ये कांबाकर चषकाचं आयोजन प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न असतं आणि याही वर्षी नक्कीच योगेश शेठ बनकरी असतील, त्यांचे संवेद सागरदादा बनकरी असतील, त्यानंतर आमचे प्रवीणदादा बनकरी असतील, विकासदादा असतील, रुपेशदादा असतील, या सर्वांची प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी आहे. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? खरोखरच चांगलं आयोजन आहे आणि आम्हाला खेळण्याची पण संधी दिली त्याबद्दल कांबाकर चषकचं पण स्वागत आणि त्यांचं सुद्धा स्वागत. नक्कीच शुभेच्छा असतील सामन्यासाठी. टॉस जिंकलेला आहे यश 11 चौरे या टीमने आणि त्यांनी स्वीकारलेला आहे फलंदाजी आणि इन्व्हाइट केलेला आहे VN स्पोर्ट्स बापसई या टीमला फिल्डिंग करण्यासाठी. विद्यमान सामना सुरू आहे जिथे बनवायच्या धावा 39 या मॅच मध्ये कोंढेरी या संघाला आणि या धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ टिटवाला
व्हॉइस ऑफ कोंडेरी आमचे अत्यंत जवळचे मित्र विश्वासजी केने सर यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद रोशनजी संते सर. सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांचं मान्यवरांचं कांबाकर चषकाच्या वतीनं मनपूर्वक सरशार्दिक स्वागत असेल. आजची ही तिसरी रजनी आणि तिसऱ्या रजनीमध्ये कल्याण ग्रामीण मधील एकूण 10 संघ ऍक्शन मध्ये आपण पाहणार आहोत. पुढील मॅच आपण पाहिली तर बापसे त्यांच्या अगेन्स्ट यश 11 चौरे अशी लढत असणार आहे. टॉस जिंकला या टीम चौरेनं आणि प्रथमतः बॅटिंग त्याने स्वीकारली. या गोष्टीची आपण नोंद घ्या टीम बापसे. चला मॅचला आपण सुरुवात करूया. जिंकण्यासाठी इथून मात्र धावा बडवायच्या आहेत. 39 टार्गेट सेट केलं गेलंय. तिसरी रजनी प्रेक्षकांची देखील पुनश्च गर्दी पाहायला मिळते. सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते आदिशक्ती जगदंबे माते नमन करून आणि महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा देऊन आजच्या या तिसऱ्या रजनीला आणि कांबाकर चषकाला आपण करतोय सुरुवात. पळेगाव संघाने प्रथमतः पहिल्या इनिंग मध्ये 38 धावा बनवल्या. आता 39 टार्गेट सेट केलं गेलं आणि सलामीची जोडी आता मधाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सेकंडला जो बॅटर आपण पाहतोय सचिन केने, ज्याच्या नावावरती कल्याण ग्रामीण मध्ये अनेक 50 धावांच्या इनिंग आहेत आणि दुसऱ्या सोबत त्याच्या सोबतीनं आपण पाहिलं तर नॉन सेकंडला मच्छिंद्र मगर आहेत. पंचांचा ग्रीन सिग्नल येतो. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज दर्शन वरती जबाबदारी. लेट्स प्ले शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. दोन्ही संघांना देऊयात आपण लाख लाख शुभेच्छा. व्हेरी फास्ट बॉल दर्शनचा समोर ॲज अ बॅटर सचिन केने. बनवायशा जिंकण्यासाठी 39 चांगली लढत, चांगली फाईट पाहायला मिळेल. यात मात्र शंका नाहीये. पहिलाच बॉल ऑफ ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक अगदी मिड ऑफला सज्ज. पहिलाच बॉल आलाय डॉट. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे आणि चांगला खेळ इथून मात्र अपेक्षित असेल. काल देखील आपण रोशन संते जर विचार केला तर शेवटची मॅच कांबा अगेन्स्ट कांबा होती. तिथे देखील 39 बनवायच्या होत्या 6 षटकामध्ये, परंतु त्या धावा डिपेंड झाल्या होत्या. असा कारनामा होईल का? परंतु इथे सचिन केने त्याच्या सोबतीनं मच्छिंद्र मगरला आपण पाहतोय. फुल टॉस त्याच्यावरती इथे मात्र आक्रमण चढवलाय आणि चेंडू एका टप्प्यानं सीमा रेषेच्या बाहेर दणदणीत खणखणीत वाईडिश लॉंग ऑनला क्लिअर करत असताना सचिन केनेच्या बॅट मधून दमदार 4. चांगला फटका एक्झिक्यूट केला आमचे ॲज ऑफिशियल पंच जय पवार सरांचं देखील या ठिकाणी मात्र आगमन होतं. वेलकम JP बानलशे सर्व अशा बानलनं संपूर्ण भारत विश्वामध्ये टेनिस क्रिकेटला वेगळ्या पटलावरती आणलं. चांगली गोलंदाजी या ठिकाणी मात्र पाहायला मिळते. लाऊड अपील देखील झाली परंतु पंच सहमत नाहीयेत आणि इथे मात्र हा निर्धाव चेंडू मधाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. पहिल्याच बॉल निर्धाव आला, तदनंतर चौकार आणि आता तिसरा बॉल देखील डॉट पाहायला मिळतो. 39 टार्गेट सेट केलं गेलाय. मॅच बॉल देखील आलाय मधाच्या आतमध्ये. बॉल जर कुठल्या ऍक्शनला खराब झाला, फुटला, हरवला तर नवीनच बॉल दिला जाईल. या गोष्टीची देखील आपण सर्व संघांनी नोंद घ्यायची. ही महत्वाची सूचना आम्ही स्पर्धा सुरू होण्याच्या आधी देखील केली होती. आता देखील आम्ही तुमच्यापर्यंत ही सूचना पोहोचवतो. 4 धावा फलकावरती पुनश्च गोलंदाज दर्शन सज्ज होतोय. समोर सचिन केने. सचिन साठी पुढचा बॉल इथे मात्र इनफिल्डला क्लिअर केलाय. चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. शेवटच्या मोमेंटला चेंडूला अडवलं गेलंय आणि तत्पूर्वी इथे मात्र 3 धावा प्रचंड वेगाने पूर्ण केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट, ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर्स. 3 रन्स ऑन द बोर्ड अँड स्कोरबोर्ड गोज ऑन 7 रन्स ऑन द बोर्ड. श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरी. 7 धावा धावफलकावरती आता इथे जोडल्या जातात. 39 टार्गेट सेट केलं गेलं आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना सुरुवातीच्या 4 बॉलमध्ये 7 धावा धावफलकावरती देखील पाहायला मिळतात. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहे. पॉवर प्लेचं मॅन्डेटरी पहिलं षटक दर्शन पुनश्च सज्ज होतो. समोर आता मच्छिंद्र मगर. हो, सॉफ्ट हँड खेळायचं होतं परंतु इथे अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला. गुडलेन स्पॉट वरून चेंडूने टेक ऑफ केला आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. हा निर्धाव चेंडू पाहायला मिळाला.
चांगली सुरुवात म्हणावी लागेल. दोन्ही संघ तितक्याच ताकदीचे आहेत, प्रयत्न चांगले करतायत. कल्याण ग्रामीण मधील एकूण 10 संघ इन ऍक्शन मध्ये आज पाहायला मिळतील. ओ इथे मात्र हुक करायचा होता, क्षेत्ररक्षक अगदी सज्ज देखील होते. शॉट फाईन लेगला, परंतु इथे मात्र हा देखील डॉट बॉल पाहायला मिळाला. शेवटचे 2 बॉल डॉट आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. दरम्यान सन्मान्य प्रवीण दादा बनकरी यांचं देखील या ठिकाणी आगमन होतं. वेलकम, आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत असेल. कांबाकर चषक आपण पाहतोय, प्रेक्षकांची देखील तितकीच गर्दी आहे. मान्यवर देखील बहुसंख्येनं या ठिकाणी उपस्थित राहतात आणि कल्याण ग्रामीण मधील सर्व संघांना प्रकाश झोतामध्ये आणण्याचं कार्य नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आमच्या सोबत गुणलेखक आमचे पिंट्या जोशी सर आहेत. काल देखील आमच्या सोबत होते, आज देखील आहेत आणि नक्कीच नेहमीच त्यांचा खेळ देखील आपण सातत्याने पाहिला. लेजंड क्रिकेटर आहेत. आज आपण पाहतोय या कल्याण ग्रामीण मधील एकूण 10 संघ आहेत. आज कुठला संघ कुठल्या संघावरती हवी ठरेल हे देखील पाहणं गरजेचं. कालचा दिवस गाजवला कनक 11 भांडूप या संघानं. कालच्या दिवसामध्ये क्वालिफाय झालं. पहिल्या दिवसामध्ये पहिल्या रात्रीमध्ये आपण पाहिलं तर भूमी 11 मांडा हा संघ क्वालिफाय झाला. आज कुठला संघ क्वालिफाय होईल हे देखील पाहणं गरजेचं राहील. जाऊयात महाराष्ट्र देशानं वेळेच्या बाबतीत आपण सहकार्य करा, कारण की 6 वाजता मॅच सुरू होणे गरजेचे होते. आपण विलंब केला, परंतु तरी सुद्धा आयोजकांनी 5-5 षटकांच्या मॅचेस आपल्यासाठी ठेवल्यात. त्या अनुषंगाने जे सहकार्य आयोजकांनी केले त्या सहकार्याचं आपण देखील तंतोतंत पालन करणं गरजेचं आहे. सेकंड स्पेल आणि सेकंड स्पेल मध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज संकेतचा पहिलाच बॉल, त्याच्यावरती आक्रमण केलाय. सचिन चांगली बॅटिंग करतोय आणि इथे मात्र एकच धाव घेतली गेली. दुसरीचा प्रयत्न केला गेला नाहीये. समीकरण जरूर कमी आहे, परंतु पॉवर प्ले आहे. त्या अनुषंगाने इथून मात्र या षटकामध्ये जितक्या धावा बनतील तितक्या धावा संजीवनी देण्याचं कार्य टीम श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरी या संघासाठी होईल. आता मात्र इथे स्ट्राईक बॅटर मशिंद्र मगरला आपण पाहतोय. त्याच्या सोबतीने सचिन देखील चांगले बॅटिंग करतोय. ओ फटका हा चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक होते. ओहो, इथे मात्र झेल ड्रॉप. दरम्यान उद्योजक सन्माननीय छगन शेठ बनकरी साहेबांचे या ठिकाणी मात्र आगमन होतंय. वेलकम, आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत असेल. जय कालिका माता एंटरप्राइजेसचे सर्वा प्रोप्रायटर सन्माननीय छगन शेठ बनकरी साहेबांचे या ठिकाणी मात्र आगमन होतोय. वेलकम, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. ओ इथे मात्र हाफ टॅकर होता, त्याच्यावरती पुल केलाय. फुल पॉवरफुल, सक्सेसफुल, डिलाइटफुल. एका टप्प्यानं चेंडू सीमारेषेच्या बाहेर, दमदार चौकार. चौकार येतोय आणि आता धावसंख्या धावफलकावरती 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. चांगली बॅटिंग एका बाजूने सचिन केनी करतोय, त्याला 7 मध्ये आतमध्ये मच्छिंद्र देतोय. ओ आणखी एक मोठा फटका. क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू सीमा रेषा पार. आजच्या रजनीतील, आजच्या रात्रीतील हा पहिला दमदार या इनिंगचा षटकार. सुरुवातीच्या 2 बॉल्सचा जर आपण विचार केला तर सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालं होतं दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. सावध आणि संत सुरुवात झाली होती, परंतु तदनंतर एक चौकार आणि एक षटकार सचिन खेडेच्या बॅट मधून पाहायला मिळाला. ओ आणखी एक विकेट करायचा होता, परंतु आता वेगानं बीट केलं. संकेतनं जागते राहूचा आदेश देत असताना संकेतचा हा बॉल पाहायला मिळाला. डॉट बॉलची समाप्ती होते. धावसंख्या धावफलकावरती 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. टार्गेट देखील आपण पाहिलं तर 39 बनवायच्यात. 19 बनल्यात. आता जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता.
19 बॉल 20 धावांची आवश्यकता. हो आता धावाची संधी होती, डेंजर झोन मध्ये होते सचिन केने, परंतु इथे मात्र नशिबाची साथ मिळाली आणि एक चिक्की सिंगल शेवटच्या बॉल वरती एकटवली गेली आणि अशा पद्धतीने इथे मात्र 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतो. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 20. जिंकण्यासाठी आता 18 बॉल आणि 18 मध्ये 19 धावांची आवश्यकता. आणि जमेची बाजू म्हटली तर श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरी संघासाठी तर एकही विकेट आतापर्यंत बाद झाला नाहीये. त्या अनुषंगाने आता मजबूत स्थितीमध्ये आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. चला टीम हडल नकोय, टीम मिटिंग नकोय. चला पंच देखील सातत्याने इथे मात्र सूचना देत आहेत, कारण की त्यांना देखील माहित आहे सुरुवातीपासून जर वेळ वाचवला तर मग येणारा वेळ आपला देखील राहील. आज प्रशांत देसाई सर पंचांच्या भूमिकेमध्ये त्यांचं देखील आपण स्वागत करूयात. जेपी पानल आणि नक्कीच शै पवार सर या ठिकाणी उपस्थित होतात. चांगली पंचांची भूमिका साकारली या स्पर्धेसाठी या सर्व पंच कमिटीने. चला माशान करायची, आपण वेळ वाचवणं गरजेचं राहील. आयोजकांची सूचना सातत्याने आमच्यापर्यंत येते. वीस जाबादा फळकावरती जिंकण्यासाठी बनवायचे आता 19. 18 बॉल आणि 19. ओ पहिलाच बॉल शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न आहे, परंतु घोषांकी क्षेत्रात डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातो आहे. एक धाव डिक्लेअरच्या स्वरूपाने धाव फलकावरती जोडली जाईल. 21 धावा धाव फलकावरती. चांगली सुरुवात गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज संदेश ने स्वतःवरती विश्वास दाखवला आणि आता इथून मात्र चांगली बॅटिंग त्यांनी केली होती, परंतु आता गोलंदाजी देखील चांगली करावी लागेल, कारण की आता सामना हातातून निसटत चाललाय. समोर आज बॅटर आता मच्छिंद्र मगरा. सचिन केनेचा विचार केला तर चांगली बॅटिंग त्याने केली आहे. 2 चौकार 1 षटकार त्याच्या बॅट मधून आला आणि त्याला 7 मधाच्या आतमध्ये मच्छिंद्र मगर देतो. संदेश आता इथे मात्र कमबॅक करून देईल का टीम गावदेवी फळेगावला. हो बॅटची लिडिंग यायची आहे. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर राहिले आणि चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. पुन्हा एक जाव मिळेल. गोलंदाजी अचूक टप्प्यावरती पाहायला मिळते, परंतु धाबा इथे मात्र रोखणं गरजेचं राहील. धावसंख्या आता जाऊन पोहोचली ती म्हणजेच 22 या आकड्यावरती. 22 धावा धावफलकावरती. 39चं टार्गेट सेट केलं गेलं होतं आणि आता या तिसऱ्या षटकामध्ये देखील चांगली बॅटिंग पाहायला मिळते. मॅच बॉल आला. पुढील दोन्ही संघांना विनंती असेल आपण सज्जरा टीम बापसे VN बापसे आणि त्यांच्या अगेन्स्ट यश 11 चौरे. यश 11 चौरे संघाने टॉस जिंकला आणि प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही संघांना देखील शुभेच्छा असतील. पळून खेळण्याचा प्रयत्न आहे. बॅट अँड बॉल मध्ये कुठलाही संपर्क झाला नाहीये आणि इथे मात्र हा बॉल आलाय डॉट. संदेशकडे क्षमता, चांगली गोलंदाजी नेहमीच करत आलाय, परंतु आता इथे मात्र या मॅच मध्ये या इनिंग मध्ये इकॉनॉमिकल स्पेल त्याला हाताळावं लागेल. 3 बॉल आतापर्यंत फेकलेत, फक्त 2 धावा केल्यात. समोर सचिन केने सज्ज. 22 धावा बनल्या गेल्यात. पुन्हा स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. एलिमिनेशन नाहीये, परंतु 1 धाव इथे मात्र रोखू शकणार नाहीये. दुसरीचा प्रयत्न होईल का, परंतु लगेचच माघारी पाठवलं गेलं. बॅकअप चांगला होता. लेग बाय शेक धाव धावफलकावरती अंकित केली जाईल. एकेरी दुहेरी आकड्याने धावफलक आता मात्र हलवार गतीने पुढे जात असताना 23 या आकड्यावरती. या षटकामध्ये संदेश चांगली गोलंदाजी करतोय. जर मागील इनिंगचा आपण विचार केला तर मागील इनिंग मध्ये 4थ्या षटकामध्ये धावा बनल्या होत्या टीम फळेगावसाठी. तब्बल 17 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज सचिन केनेनं, परंतु आता इथे मात्र कमबॅक करतो बॅटिंगच्या जोरावरती. चांगली गोलंदाजी, प्रचंड वेगाने बीट केलं बॅटर्सला. मोठे फटके मारू दिले जात नाहीये. ही देखील लेग बाय शेक धाव फलकावरती बॅट कॅट. यस, पंच सांगतायत की आता ही बॅट कट असेल, त्या अनुषंगाने 1 धाव मच्छिंद्र मगरच्या अकाउंट मध्ये ऍड होईल. एका धावेने धाव फलक आता जाऊन पोहोचतोय 24 या आकड्यावरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे षटकातील. जिंकण्यासाठी अजूनही 15 धावा बनवायच्यात. बॉल शिल्लक असतील 13 मध्ये बनवायच्यात 15. दोन्ही बॅटर्सला देखील ठाऊक आहे सहजरित्या या धावा बनतील, त्या अनुषंगाने इथे मात्र कुठली रिस्क घेतली जात नाहीये. परंतु 12 बॉल आणि
13 बॉल आणि 15 धाबांचं हे समीकरण कशा पद्धतीनं रंगेल हे देखील प्रेक्षकांना आजच्या रचनेमध्ये पाहायला मिळेल. शेवटचा बॉल, संदेश होतोय सज्ज. ओ फटका चांगला आहे परंतु चेंडू हवेत. डाऊन द बॉल, फिल्डर पोहोचतोय. ओहो, झेल ड्रॉप. आणि झेल कोणाचा सुटलाय तर झेल सचिन केणेचा सुटतोय. सन्मान्य कपिलजी भेरले आपली आपणास विनंती असेल आपण या आमच्या आयोजकांशी या आमच्या मुख्य मंचावरती या. कपिलजी भेरले साहेबांना विनंती असेल आपण आमच्या मंचावरती येऊन विराजमान व्हायचं. वेलकम, आपलं मनपूर्वक सरचे हार्दिक स्वागत असेल. कांबाकर चषक आणि कांबाकर चषकाच्या या तिसऱ्या रजनीमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि त्याचबरोबर सन्मान्य ऋतिकजी गायकर आपणास देखील विनंती असेल आपण देखील आमच्या मुख्य मंचावरती येऊन विराजमान व्हायचा. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 25 धावा. आता जिंकण्यासाठी उर्वरित 12 बॉल आणि 12 मध्ये बनवायच्या धावा 14 धावा. वेल आपल्याकडे आपण देवा संधी आपल्या डीजे मास्टरला. शॉर्ट अँड सॉफ्ट मीटिंग या ठिकाणी मात्र झाली आहे टीम फळेगावच्या माध्यमातून. आता 12 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता असताना खेळ कसा रंगेल हे देखील पाहणं महत्वाचं ठरेल. कारण की आता टीम हडल झालंय. आता सूचना फळेगाव संघाने गोलंदाजाला दिला असाव्यात यात मात्र शंका नाहीये. परंतु दोन्ही बॅटर्सचा विचार केला तर सेन्सिबल क्रिकेट त्यांनी देखील केलंय. 7.00च्या सरासरीने आता मात्र धावा बनवायच्या जिंकण्यासाठी प्रत्येक षटकामध्ये 7 धावा बनवाव्या लागतील. सोपं समीकरण जरूर आहे परंतु क्रिकेट इज अ अनप्रेडिक्टेबल गेम. इथे कुठले आपण अनुमान किंवा प्रेडिक्शन लावू शकत नाहीये. जोपर्यंत शेवटचा बॉल मधाच्या आतमध्ये फेकला जात नाही तोपर्यंत अनुमान लावणं देखील कठीण राहील. कारण की काल देखील आपण पाहिलं होतं कांबा अगेन्स्ट कांबा या सामन्यामध्ये या धावा डिपेंड झाल्या होत्या. आता 12 बॉल 12 मध्ये 14 धावांची आवश्यकता असताना गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज देवेश. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय साईनाथ ठाकरे यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे या कांबाकर चषकामध्ये. चला मॅच ऑन करा. विनंती असेल टीम फळेगाव. 12 बॉल 14ची आवश्यकता आणि गोलंदाजी ट्रॅक वरती देवेश. समोर ॲज अ बॅटर सचिन केने. मागील चेंडूवरती झेल सुटला होता. जीवनदान जरूर मिळालंय. आता 12 मध्ये बनवायच्या 14. विकेट करायचा होता. एलिमिनेशन जरूर नाहीये परंतु आता इथे मात्र भरधाव वेगानं एक डाव लेग बायशी पाहायला मिळाली. धावा बॅटने येत नाहीत परंतु इथे मात्र धावा लेग बायशा देखील पाहायला मिळतात. धाबा येणं गरजेचं आहे टीम कोंढेरीसाठी आणि त्या धाबा आपण पाहिल्या तर घेतल्या जातात दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. सचिन केणे आणि मच्छिंद्र मगरला आपण पाहतोय सलामीशी जोड्या. गोलंदाज देवेश पुणेशा मार्गस्थ होतोय. फुलटॉस. हो, इथे मात्र संधी होती. संधीचं सोनं करता आलं नाहीये. हो, स्वतःच्या बॉडीचा बॅलन्स गमावला. शरीराला जपून आपण केला हीच विनंती असेल. एकच धाव मिळाल्या. दुसरीचा प्रयत्न सुरू होता परंतु लगेचच माघारी परतवला. बॅटिंग करणाऱ्या संघाचा या ठिकाणी मात्र हा रिव्ह्यू असेल. वेस्ट ऑफ हाईट चेक केली जाईल. प्रत्येक संघासाठी एक एक रिव्ह्यू आहे आणि तो रिव्ह्यू आता इथे घेतलाय बॅटिंग करणाऱ्या संघानं. चेक करूयात. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये बिग बी शेख पवार सर आहेत. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. इट्स फेअर डिलिव्हरी. जो रिव्ह्यू होता तो गमावला कोंढेरी संघानं.
एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचती 27-27 या आकड्यावरती. 12 अजूनही बनवायचे आहेत. बॉल शिल्लक आहेत 10. 10 मध्ये 12 धावींची आवश्यकता. सामना कुठल्या क्षणाला टर्न होऊ शकतो, परंतु इथे मात्र तो कारनामा घडेल का? 10 बॉल आणि 12 धावींची आवश्यकता. फुलटॉस आणि त्याच्यावरती आक्रमण चढवलंय सचिन केनेच्या बॅट मधून. हा दमदार चौकार. धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचेल 31-31 या आकड्यावरती. आता फक्त जिंकण्यासाठी 8 धावा बनवायच्या. एका चौकारानं पुण्याच्या कमबॅक टीम श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरीचा पाहायला मिळाला. आता 9 बॉल आणि 9 मध्ये बनवायच्या धावा फक्त आणि फक्त 8. चला, जास्तीचा वेळ तुम्ही खर्च करू नका. अंपायर देखील सातत्याने या सूचना आपल्याला देत आले. सूचनांचं पालन करा. हो, शॉर्ट बॉल करायचा होता, परंतु आता इथे लाईन आणि लेंथ मधून भरकटत असताना वाईट बॉल. आणि आपण पाहिलं तर श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरी या संघ मधाच्या आतमध्ये खेळतोय आणि जी जर्सी त्यांना पुरस्कृत गेले सन्माननीय निलेश शेठ बनकरी साहेबांनी ही जर्सी त्यांना पुरस्कृत केलाय. क्या बात आहे. हे क्रिकेटचं प्रेम आहे. म्हणजे संघ कुठलाही असो त्यांच्यावरती हे प्रेम आहे. आणि दरम्यान इथे मात्र मिस्टामी चेंडू हवेत आणि इथे सचिन केनेच्या खेळीचा अंत. महत्वाच्या क्षणाला महत्वाच्या मोमेंटला ही आलेली विकेट्स. गावदेवी फळेगावसाठी फलंदाज सचिन केने बाद. वेलकम स्वागत आहे. बापसे या टीमचे सर्व आहेत. विकी दादा टेंबे आपण या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे या कांबाकर चषकामध्ये. महत्वाची विकेट्स इथे मात्र प्रस्थापित केले देवेशने. दोन बॉल अजूनही शिल्लक आहेत आणि नवीन फलंदाज मधाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती कपिल केनेला आपण पाहतोय. छोटा भाई गया बडा भाई अबे मैदान के अंदर असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण की दोघे बंधू आपण पाहतो या संघामध्ये. कपिल केनेने गोलंदाजी चांगली केली होती, परंतु आता इथे मात्र 7 धावा अजूनही बडवायच्या. 8 बॉल आणि 7 धावींची आवश्यकता. आडव्या बॅटने ऑन साइडला सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय. एक धाव इथे घेतली जाते, दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. ओ फेकी इथे मात्र खराब. आणि लगेचच इथे मात्र 2 धावा कंप्लीट. पुण्याच्या मैदानाच्या आतमध्ये फेका फेक सुरू आहे. जिथे सिंगल होती सिंगल च्या अगेन्स्ट 3 धावा इथे मात्र एकटवल्या गेल्या. थोडेसे दुखापतग्रस्त देखील आहेत मच्छिंद्र मगर, परंतु तरी सुद्धा प्रचंड वेगाने या 3 धावा त्याने देखील पूर्ण केल्या. आणि 3 धावेच्या मधीन धावसंख्या धावफलकावरती आता 35 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. आता जिंकण्यासाठी 4 धावींची आवश्यकता असेल. बॉल शिल्लक असेल 7 आणि 7 मध्ये बनवायच्या 4. हा शेवटचा बॉल या षटकातील. दर्शन ने चांगली सुरुवात करून दिली होती पहिल्या षटकामध्ये. आता देवेशला आपण पाहतोय या 4थ्या षटकामध्ये 7 बॉल आणि 4 धावींची आवश्यकता. शेवटचा बॉल या षटकातील. हो, विकेट करायचा होता आणि इथे मात्र झेल तर सुटलाय, परंतु धावबाच्या स्वरूपाने फलंदाज असेल बाल. आणखी एक विकेटचं पतन. फलंदाज मच्छिंद्र मगर खेळीचा अंत. मच्छिंद्र बाद.
आपण मॅचला सुरुवात करायची आहे. अशाही कालिका माता इंटरप्राइजेसचे सर्व छगनशेठ बनकरी साहेबांचं गुणगान गाणारे संगीत आपण ऐकलं. 6 बॉल आणि जिंकण्यासाठी आता अवघ्या 4 धावींची आवश्यकता असताना बादाच्या आतमध्ये नवीन फलंदाज आनंद केनेला आपण पाहतोय. गोलंदाजी चांगली केली आहे, परंतु आता फलंदाजी चांगली करावी लागेल. 6 बॉल जिंकण्यासाठी 4ची आवश्यकता. चला, जास्तीचा वेळ तुम्ही घेऊ नका. हा शेवटचा ऑफिशियल कॉल असेल. 20 मिनिटांचा वेळ तुम्हाला दिला गेलाय निर्धारित 4 षटकांसाठी. 6 बॉल आणि 4 धावेंची आवश्यकता असताना गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज दर्शन वरती आता ही जबाबदारी आहे. पहिल्या षटकामध्ये 7 धावा फक्त दिल्या होत्या. आता शेवटच्या षटकामध्ये 4 धावा त्याच्यासाठी डिपेंड करण्यासाठी ठेवण्यात आलाय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना देखील आता मात्र आपल्याला पाहायला मिळते. अगदी चांगल्या पद्धतीने सजवली गेली आहे. शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात केला, त्या अनुषंगाने इथे गोलंदाजी चांगली होली. आता मात्र शंका नाहीये. पहिलाच बॉल स्विंग अँड मिस, डॉट बॉल. 5 बॉल आणि आता जिंकण्यासाठी 4 धावींची आवश्यकता. सिंगल डबलने देखील आपण जिंकू शकतो, परंतु हा कारनामा देखील सांगत असताना कपिल केनीने लगेचच आता आनंद केनीची भेट घेतली. 5 बॉल जिंकण्यासाठी 4 धावींची आवश्यकता. चांगलं बॅटल, बेस्ट वर्सेस बेस्ट हे कॉन्टेस्ट मध्ये पाहायला मिळतो. 5 मध्ये बनवायच्या 4. दर्शन सज्ज समोर आनंद केणे. ओहो, स्विंग अँड मिस. आणखी एक डॉट बॉल. बॅट चा फ्लो आधीच फिरवला होता. प्रचंड वेगाने बॅट फिरवली होती, परंतु बॅक ऑफ द हँड चेंडू आणि चेंडू पडल्यानंतर आपण पाहिलं तर नक्कीच आउट स्विंग देखील झाला. स्विंग अँड मिस, डॉट बॉल. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. आता समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. बॉल टू रन इक्वेशन. 4 बॉल आणि 4 धावींची आवश्यकता. समीकरण आता मात्र सोपं जरूर झालंय, परंतु कुठला संघ जिंकेल हे पाहावं लागेल. आणखी एक डॉट बॉल. बॅक टू बॅक 3 बॉल डॉट. इथे मात्र फक्त उभं ठेवलंय फलंदाज आनंद केनेला. 7 मध्ये 4 बनवायच्या होत्या खरं तर, परंतु आता समीकरण आलंय 3 बॉल आणि जिंकण्यासाठी 4 धावींची आवश्यकता. चेसिंग कंपल्सरी असेल, त्या अनुषंगाने 3 बॉल मध्ये 4 धाबा कंपल्सरी बनवाव्याच लागतील. ओ, बॅक ऑफ द हँड चेंडू हवेत आहे. डाऊन द बॉल फिल्डर येतोय. 2 फिल्डर, परंतु इथे मात्र चांगला झेल पकडलाय. 3 बॉल डॉट आणि त्याच्यानंतर मात्र ही विकेट्स. आणि आता मात्र अडचणीत सापडत असताना श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरी या संघाला आपण पाहतोय. फलंदाज आनंद केणे 0 वरती बाद. फलंदाज बाद झाले. खरं तर अडचणीत सापडून दिला आनंद केळेने स्वतःच्या संघाला, कारण की सिंगल डबलने देखील सामना संपला असता, परंतु मोठे फटके मारण्याच्या नादात कुठेतरी आपल्या संघाला अडचणीत आणून ठेवलाय. आता 2 बॉल आणि 4 धावींची आवश्यकता असताना साहिल टेकडीकर नवीन फलंदाज मधाच्या आतमध्ये आपण पाहतोय. वरपचे ऑलराऊंडर मनीषजी धुमाळ यांनी देखील कोंढेरी संघाला शुभेच्छा दिल्यात. 2 मध्ये 4 बनवायच्या, ते देखील आता लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतायत आणि शुभेच्छा कोंढेरी संघाला येतात. परंतु 2 चेंडू आणि 4 धावींची आवश्यकता. स्विंग अँड मिस, डॉट बॉल. 5 बॉल मध्ये एकही धाव खर्च केली नाहीये. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते दर्शनच्या माध्यमातून. आता 1 बॉल आणि 4 धाबा कंपल्सरी बनवावं लागतील, म्हणजे इथून मात्र चौकार येणं गरजेचं आहे. गोल्डन चौकार मारावा लागेल. 7 बॉल आणि 7 मध्ये 4 बनवायच्या होत्या, परंतु आता सामना येऊन पोहोचलाय.
एक बॉल आणि 4 धावेंची आवश्यकता. असं वाटलं होतं की सहजरित्या सामना संपेल, परंतु फलंदाजाने कुठेतरी वेगळा मनसुबा आखला. सुरुवातीच्या दोन्ही बॅटर्सने चांगली सुरुवात केली होती. सेन्सिबल क्रिकेट दोन्ही बॅटर्सने केला होता, परंतु त्याच्यानंतर आपण पाहिलं तर आनंद केलेने 3 बॉल डॉट केले. कपिल केलेला स्ट्राईक मिळाला नाही. एक बॉल त्याला मिळाला होता, त्याने 3 धावा बनवल्या होत्या, परंतु त्याच्यानंतर नॉन स्ट्रायकिंगला तो सज्ज आहे. आता 1 बॉल 4 धावेंची आवश्यकता. कोण जिंकेल हा सामना, फळेगाव की कोंडेरी? सामना कोणीही जिंको, परंतु हा विजय असेल कंबाकर चषकाचा. दोन्ही संघांसाठी देऊयात आपण खूप साऱ्या शुभेच्छा. 1 बॉल आणि 4 धावेंची आवश्यकता. आता सूचना इथे मात्र गोलंदाजाला दिल्या जातात, सूचना फलंदाजाला देखील दिल्या जातात. दोन्ही संघाच्या हातात ते मात्र प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके चुकवणारा सामना आपण पाहतो मधाच्या आतमध्ये. 1 बॉल आणि 4 धावेंची आवश्यकता. साहिलकडे ती क्षमता मोठे फटके मारण्याची. अनेकदा त्याने हा कारनामा केलाय, परंतु आता स्वतःला आणि आपल्या संघाला सिद्ध करून दाखवावं लागेल. 1 बॉल 4 धावेंची आवश्यकता. फटका तर चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक येतोय. तिथे मात्र 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि इथे मात्र 2च धावा मिळतील. सामना पाहावं लागेल नक्की घडलंय काय. जोपर्यंत पंच सूचना देत नाही तोपर्यंत काही आम्ही इथून मात्र भागीत करणार नाहीये. हो, शेवटच्या मोमेंटला मला वाटतं एका धावेसाठी हा सामना संपलाय, कारण की पंच देखील तटस्थ होता. चला आपण चेक करूया. तरी सुद्धा इथे मात्र तिसऱ्या पंचांची मदत घेतली अंपासने. इथे मात्र टीव्ही अंपासला रेफर केला. ही 4थी धाव कंप्लीट आहे की नाही पाहायची. चला दोन्ही एंडला चेक करायचा. चला फलंदाज बाद आहे, अनुषंगाने सामना झाला फिनिश. सामना जिंकलाय गावदेवी फळेगावने. हार्ड लक टफ लक टीम श्रीराम स्पोर्ट्स कोंडेरी. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच दर्शन जडे 4 धाबा डिपेंड केल्या. खूप खूप अभिनंदन. चला दर्शन, आपण या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दर्शनला आपण देणार आहोत.